संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या संदर्भात बघा वितरण फार याला विलंब होतो आहे। 2 हप्ते निराधार लाभार्थ्यांचे पेंडिंग पडलेले आहेत आणि खरं जर पाहिलं तर निराधार लाभार्थ्यांनाच वितरणाची लवकर गरज असते, पण मात्र त्यांचे 2 हप्ते म्हणजे जुलैचा पण हप्ता मिळाला नाही आणि ऑगस्टचा पण हप्ता मिळाला नाही। बरेचशा लाभार्थ्यांना काय वाटतं आहे की त्यांना जे आहे जुलैचा हप्ता मिळाला आहे, पण अजून जुलैचा हप्ता कुणालाही मिळालेला नाही। जर तुम्ही निराधार असताल, दिव्यांगांना मिळालेला आहे, मी आता सांगतो दिव्यांग बांधवांना मिळालेला आहे, पण मात्र इतर जे 1500 रुपये जे मिळत असतात बाकी लाभार्थ्यांना म्हणजे इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना असू द्या किंवा इतर ज्या योजना आहेत निराधारच्या, तर त्या लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून त्यांचे हप्ते पेंडिंग आहेत। अजूनही हप्ते त्यांचे मिळालेले नाहीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता अशा प्रकारची विचारणा पण केल्या जात आहे। जिल्हाधिकाऱ्यांना पण वेगवेगळ्या ठिकाणी छोटे मोठे मोर्चे पण निघत आहेत की लवकरात लवकर आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचं म्हणजेच जे वरिष्ठ आहेत बरोबर, जे सिनियर सिटीजन आहेत ज्यांना खरं जे आहे मानधनाची गरज आहे तर त्यांनाच लाभ मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये मागच्या 2 महिन्यापासून जे हप्ते पेंडिंग पडलेले त्यामुळे डाऊट येतो आहे ही योजना बंद झाली आहे का, त्यांच्याकडेच का पाहिलं चाललं नाही, कारण बाकी ठिकाणी तर मिळत आहे। बाकींना आपण पाहिलं म्हणजे दिव्यांग बांधवांचं वितरण होत आहे, पण मात्र ते पण संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गतच येतात बरोबर। फक्त ते दिव्यांग असल्यामुळे त्यांना 2,500 रुपये मिळतात, पण मात्र जे निराधार आहेत तर त्यांच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही। तर त्यामुळे शासनाला विनंती आहे की निराधारवाल्यांच्या संदर्भात विचार करा। खरं त्यांना गरज आहे आपल्या या वितरणाची तर त्यांचं वितरण लवकर करा आणि विशेष करून 2 महिन्याचं वितरण करा, जुलै आणि ऑगस्टचं। कारण की बघा आता ऑगस्टचा GR आलेला आहे कुणाचा, तर दिव्यांग बांधवांचा, म्हणजे त्यांचं दिव्यांग बांधवांचं ऑगस्टचं पण वितरण आता काही दिवसामध्ये होईलच, पण मात्र अजूनही या निराधार लाभार्थ्यांचा मात्र कोणत्याही पद्धतीने एका शब्दाचाही त्याच्यावर काही GR वगैरे किंवा काही कुठल्याही प्रकारची अपडेट नाही आणि ऑब्व्हियसली मग वितरण पण होणार नाही, पोर्टलवर मेसेज पण पडत नाही, काहीच नाही आणि पोर्टलचं कारण पुढे पुढे देऊन निराधारांचा लाभ जो आहे तो पुढे पुढे जातो। त्यामुळे निराधारांचा लाभ जो आहे लवकरात लवकर वितरित करायला पाहिजे आणि आता एकदाच खात्यामध्ये 3,000 रुपये टाकायला पाहिजे, जुलैचे 1500 आणि ऑगस्टचे 1500। बरेचशा लाभार्थ्यांना मी परत सांगतो अजूनही क्लिअर होत नाही की नेमका कोणता हप्ता पेंडिंग आहे। तर निराधार जर तुम्ही असाल आणि तुम्हाला प्रति महिना म्हणजे निराधार कोणत्याही योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये जर मिळत असतील तर तुमचे एकूण 2 हप्ते पेंडिंग आहेत बघा, एकूण 2 हप्ते पेंडिंग आहेत म्हणजे 3,000 रुपयाचा लाभ। आणि आता जेव्हा वितरण होईल तर शक्यता हीच आहे की 3,000 जे एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। बघा निराधार वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या असतात आणि असं नाही की ते 1500 रुपये काही सेव्ह करून ठेवतात असं नाही, तर ते त्यांना त्या महिन्यामध्ये त्यांचं बजेट म्हणजे त्यांचं आर्थिक नियोजन करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात। त्यामुळे त्या 1500 रुपयाद्वारे त्यांचे आर्थिक ते बजेट तयार करतात, म्हणजे त्यांचं पैसा कसा खर्च काय कशासाठी लागतो त्यांना तो लागतोच तो पैसा त्या महिन्यामध्ये। मात्र मागील 2 महिन्यापासून जे आहे त्यांना पैसेच मिळत नाहीत आणि खूप लाभार्थ्यांना घरामध्ये म्हणजे ते वरिष्ठ असतात तर त्यांना असे इकडून कोणी काही पैसे देत नाही, तर मग ते त्यांच्याकडे जे पैसे असतात त्याच्यातूनच त्यांचं जे आहे ते गुजारा करीत असतात। त्यामुळे शासनाने जे आहे मागच्या 2 महिन्यापासून त्यांना काही वेदना होत असतील तर ते समजून घ्यायला पाहिजे आणि लवकर त्यांचं वितरण करायला पाहिजे। आर्थिक नियोजन त्यांचं बिघडत आहे सध्या बघा, त्यांना अत्यावश्यक जसं की काही लाभार्थ्यांना तर औषधे घेण्याची गरज असते आणि या वयाचा विचार केला म्हणजे वरिष्ठ नागरिकांना सिनियर सिटीजनला जर विचार केला तर त्यांना सर्वात मोठी जी समस्या असते ती म्हणजे आरोग्याची। मग आरोग्यासाठी त्यांना औषधे लागतात, औषधे असं नाही की त्यांना कोणी देत पण नसतं पैसे त्यावेळेस, आणि त्यावेळेस काय आहे की त्यांना हे 1500 रुपये मदत करीत असतात। आता हे 1500 रुपये 2 महिन्यापासून बंद आहेत, कोणी याच्यावर बोलायला तयार नाही, तर त्यामुळेच आपण राज्य शासनाला विनंती करीत आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये निराधारचे 2 हप्ते मात्र पहिले वितरित करा, कारण त्यांना प्रचंड गरज आहे, आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही। त्यामुळे लवकरात लवकर निराधारांचे जे वेतन आहे तर ते लवकर जे पेन्शन जे आहे तर ते वितरित करण्यासंदर्भात हालचाली वाढवाव्यात आणि दोन्ही हप्त्याचं जे काही मानधन आहे तर ते एकत्रितच वितरित करण्याचा प्रयत्न करावा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा, इथून पुढे लवकर वितरण करण्यासंदर्भात आपण नक्की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत, त्यामुळे कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे। या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही जर प्रश्न असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।